नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. अनिल देसाई यांनी केलेल्या दाव्यानं शिंदे गटामध्ये गेलेले शिवसेनेचे 20 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा प्रवक्ते अनिल देसाई यांनी केलेला आहे आणि या आमदारांना पुन्हा शिवसेनेमध्ये परतायचं असून इतकंच नाही तर सभागृहात जर विश्वासदर्शक ठरावावरती मतदान झालं तर ते महाविकास आघाडीच्या बाजूने उभे ठाकतील असा दावा देसाईंनी केलेला आहे. 20 आमदार गुवाहाटीतले आपल्या संपर्कात असल्याचा दावा अनिल देसाई यांनी केलाय. या आमदारांना पुन्हा शिवसेनेमध्ये यायचंय आणि जर विश्वासदर्शक ठराव मांडायचा झाला तर हे सगळे आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करतील असं देखील त्यांनी म्हटलंय. अनिल देसाई यांनी केलेला हा मोठा दावा. कुछ ऐसे 20 के ऊपर विधायक है जो शीर्ष नेतृत्व के शिवसेना के शीर्ष नेतृत्व के साथ में संपर्क में है और वो आना भी चाहते हैं. उन्होंने यहाँ तक भी अपनी बात रखी है कि अगर मुंबई में आते हैं या हाउस में आते हैं, हाउस में अगर जब विश्वासदर्शक के लिए अगर जाएंगे, कॉन्फिडेंस मोशन के लिए जाएंगे, तब महाविकास आघाड़ी के पक्ष में, शिवसेना के पक्ष में समर्थन रहेगा उनका. अनिल देसाई यांनी केलेला मोठा दावा. तर गुवाहाटीतले 20 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय. शिंदे गटातले आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि सभागृहामध्ये जर विश्वासदर्शक ठरावावरती मतदान झालं तर ते आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहतील असा दावा त्यांनी केलाय. आणखी एक मोठी बातमी, अपक्ष आमदार राज्यपालांची भेट घेणार आहेत. सूत्रांकडून न्यूज18 लोकमतला ही माहिती मिळाली आहे. अविश्वासदर्शक ठरावाची हे अपक्ष आमदार मागणी करणार असल्याचं कळतंय. नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा आपल्या सोबत सध्या आहेत. अपक्ष आमदार जे भेट घेणार आहेत राज्यपालांची त्याबद्दल प्रीतीजी. आज एक पत्र लिहिणार आहे अपक्ष आमदार जे आहे ते राज्यपालांना एक पत्र लिहिणार आहे. त्यामध्ये सांगणार की आमच्या जे सपोर्ट होतं सरकारला ते आम्ही पाठिंबा काढलेला आहे आणि म्हणून जे आहे हे सरकार जे आहे अल्पमताची आहे म्हणून हे पत्र लिहिणार. नंतर राज्यपाल या लोकांना भेटायलासाठी वेळ देणार आणि हे जे आमदार जे आहे ते आता एकनाथ शिंदे सोबत गुवाहाटीमध्ये आहे आणि हे सगळं जे अपक्ष आमदार आहेत ते पत्र लिहिणार आहे की आम्ही सरकारकडून पाठिंबा काढलेला आहे म्हणून हा सरकार जे आहे ते अल्पमती झालेली आहे असं ते आज पत्र लिहिणार आहे आणि नंतर जे आहे ते राज्यपालांची वेळ पण घेणार आहे. असं आता सगळं सुरू झालेलं आहे की काल जे निकाल आला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यामध्ये स्टेटस को मेंटेन करायला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच जे आहे आता अपक्ष जितके आमदार आहेत ते फार ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि ते आज एक पत्र राज्यपालांना लिहिणार आहे. जी प्रीतीजी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर अपक्ष आमदार सुद्धा आता राज्यपालांची भेट घेणार आहेत. ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी. आणि यानंतर आपण एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. थेट गुवाहाटीमधून आपल्या सोबत जोडले गेलेत शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर, शिवसेनेच्या बाले किल्ल्यातले बंडखोर आमदार सध्या आपल्या सोबत आहेत. स्वागत तुमचं सरवणकर न्यूज18 लोकमत मध्ये. सुरुवातीला 21 जूनला ज्या वेळेला शिवसेना भवनाच्या बाहेर तुम्ही स्वतः माध्यमांना बाईट देत होतात की कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांना तुमचं समर्थन आहे हे सांगत होतात, मात्र त्यानंतर असं काय झालं की 23 जूनला तुम्ही शिंदे सेनेमध्ये जाऊन सामील झालात? मी शिवसेनेचा आमदार जसा आहे तसा विभाग प्रमुख म्हणून सुद्धा काम करतोय आणि त्यामुळे विभाग प्रमुखांना जे आदेश दिले गेले होते ते आदेश पाळण्यासाठी शिवसेना भवनासमोर आम्ही सर्व शिवसैनिकांना बोलून आंदोलन केलं होतं, हे सत्य आहे. मात्र ते आंदोलन केल्यानंतर लक्षात असं आलं की जे शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून स्वतःच्या अनेक म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्ष विभागातल्या ज्या काही समस्या आहेत या समस्या घेऊन ज्या वेळेला शिंदे साहेबांना भेटलो त्यावेळेला या समस्यांना आपण वाचा फोडू आणि शिवसेनाच या सगळ्याला न्याय देईल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ज्या वेळेला तिथून मी परत हॉटेलवर गेलो त्यावेळेला ही चर्चा चालू होती की शिंदे साहेब काही आमदारांना घेऊन हे बाहेर गेलेले आहेत आणि ते त्या दृष्टीने हे बोलणी करतायत. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी निर्णय घेतला. गेली 2.5 वर्ष जे मतदारसंघातली विकासाची कामं वेगवेगळ्या माध्यमातून आपण शासनाकडे घेऊन गेलो त्यापैकी एकही काम होत नाही आणि जर मी आमदार म्हणून आणि सत्तेतला आमदार म्हणून जर शासनाकडे जाऊन ही कामं सुचवत असेल आणि त्याच्यातलं एकही काम होत नसेल आणि शिंदे साहेब जर काही वेगळा मार्ग करत असतील तर त्यांच्या बरोबर राहावं हे मनात आल्यानंतर मी लगेचच तो निर्णय घेतला
आणि शिंदे साहेबांबरोबर जाण्याचं निश्चित केलं. बरं, जर तुमचं एकनाथ शिंदेंना समर्थन आहे तर मग उद्धव ठाकरे आणि बाकी शिवसैनिकांचा आणि त्यांच्या भूमिकेला तुमचा विरोध आहे का? उद्धव साहेबांना आमचा कोणाचाच विरोध नाही. उद्धव साहेब हे आमचे पक्षप्रमुख आहेत, आदरणीय नेते आहेत आणि त्यामुळे उद्धव साहेबांना विरोध असण्याचा संबंध नाही किंवा प्रश्नच येत नाही. विरोध आमचा या गोष्टीला होता, शासन ज्या दृष्टीने काम करतंय, आमच्या ज्या काही अपेक्षा आहेत मतदारांच्या, ह्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही आणि नाहक आमदार असून सुद्धा आम्ही बदनाम होतोय शासन काम करत नाही म्हणून, आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. बरं, सदा सरवणकर, तुम्ही ज्या वेळेला गुवाहाटीला गेलात त्याच्या आधी तुमच्याशी कोणी संपर्क साधला होता का? तिथून काही चर्चा झाली होती का तिकडच्या लोकांशी? आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवलं की तिथे का जायचं, कशा पद्धतीने जायचं किंवा कधी जायचं ते? हे निश्चित आहे की सर्वच आमदारांमध्ये असंतोष खतखतत होता. तो उद्धव साहेबांच्या नेतृत्वाबद्दल नव्हता, तर शासनातले इतर जे मंत्री आहेत हे मंत्री कोणीही काम करत नव्हते. आणि जर मंत्री महोदय किंवा शासन हे आपल्या मतदारसंघातल्या रहिवाशांचं काही काम करणार नसेल, नागरिकांचं काम करणार नसेल, तर आपण नागरिकांसमोर कसं जायचं हा एक प्रश्न आम्हा सगळ्याच आमदारांमध्ये होता. आणि म्हणून नाइलाजाने अशा प्रकारचा काही मार्ग निघतो का आणि आमच्या जनतेचे काही प्रश्न सोडवता येतील का, या एका पवित्र भावनेने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. बरं, मात्र ज्या वेळेला तुम्ही इथे मुंबईमध्ये राहून माध्यमांशी बोलत होतात तेव्हा आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं सांगत होतात. मात्र दुसरीकडे अगदी म्हणजे 1-2 दिवसातच तुम्ही गुवाहाटीला जाऊन पोहोचलात आणि तिथे शिंदे गटामध्ये सामील झालात. तुमच्या जाण्यानं इकडचं संख्याबळ कमी होतंय आणि ठाकरे सरकार अडचणीत आलंय, हे सुद्धा तितकंच खरं आहे की नाही? नाही, हे एक गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादी हा पक्ष सरकारामध्ये अग्रगण्य आणि प्रमुख्याचा पक्ष आहे, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं. आणि हा पक्ष आपलं बिलकुल कामं करत नाही हे ज्या वेळेला लक्षात आलं, त्यावेळेला मग आम्हाला असं वाटलं की शिवसेना या नावानेच जर काही पुढे जाता येणार असेल, मतदारांची काही कामं करणं शक्य असेल, तर तशा दृष्टीने शिंदे साहेबांशी बोलून हा एक मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न होता. बरं, मात्र तुमच्या मतदारसंघातले नागरिक किंवा महाराष्ट्रातले यांच्यापर्यंत एक चुकीचा मेसेज नाही का पोहोचत? कारण सदा सरवणकर जर 21 जूनला एक विशिष्ट भूमिका घेत होते, शिंदे सेनेचा विरोध करत होते, उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा देत होते आणि 2 दिवसानंतर लगेचच भूमिका बदलली. त्यामुळे तुमच्याबद्दल सुद्धा ज्या काही चर्चा सध्या सुरू आहेत किंवा तुमच्याच मतदारसंघातले नागरिक किंवा बाकीचे शिवसैनिक ज्या पद्धतीने आक्रमक झालेत, तुम्हाला कल्पना असेल, तुमच्या फोटोला काळं फासलं जातंय, कुठे पुतळे जाळले जात आहेत, तुम्ही गद्दार आहात असं बोललं जातंय. मला असं वाटतंय मी एकनिष्ठ हा मतदारांशी आहे आणि त्यामुळे मतदारांची, ज्यांनी मला मतदान केलंय त्यांची जर कामं होणार असतील तर मला आनंद होता, पण त्यांची कुठलीही कामं होत नाहीत आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला. आम्ही कोणीही शिवसेनेच्या विरुद्ध नाही, पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या विरुद्ध नाही, ते शिंदे साहेबही नाहीत. मात्र मतदारसंघातली कामं ह्याला आम्ही प्राधान्य दिलं आणि ती जर कामं होणार नसतील तर मात्र काहीतरी वेगळा मार्ग शोधावा या दृष्टीने हा प्रयत्न आहे. राहतो प्रश्न मतदारसंघात जो काही असंतोष आपण सांगताय आणि शिवसैनिक, मी आपल्याला खात्रीदायक सांगतो, आता जे कोणी तिथे आंदोलन करतायत हे सारे मंडळी मी विभाग प्रमुख असल्यामुळे ज्यांना पक्षातनं किंवा पदांवरनं दूर केले होते ही लोक आहेत, किंवा ज्यांना अनेक लोकांना पद दिली नाहीत ही लोक आहेत. सर्वसामान्य शिवसैनिकांना हे माहित आहे की हे आमदार गुदमरत होते, शासनाकडनं काही कामं होत नव्हती आणि लोकांच्या समोर जाणं कठीण होतं. ही वस्तुस्थिती जे माझ्या बरोबर काम करणारे असंख्य पदाधिकारी शिवसैनिक होते या सगळ्यांना होतं. आता जे कोणी आपल्याला दिसत आहेत हे 20 वर्ष या शिवसेनेच्या कुठल्याही प्रवाहात नव्हते, ते स्वार्थासाठी काहीतरी करत होते. ही लोक आज आंदोलन आणि पुतळे जाळताना आपल्याला दिसतील. मला असं वाटतं यांचा आणि शिवसेनेचा गेल्या 20 वर्षात काही संबंध नव्हता. बरं, सदा सरवणकर, तुमचा मुलगा देखील शिवसेनेकडून लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे तुम्ही घेतलेली ही भूमिका त्यांना मान्य आहे का? ते तुमच्या पाठीशी आहेत एक शिवसैनिक म्हणून? असं आहे की यामधला आम्ही का भूमिका घेतली याचंही आपल्याला थोडंसं आकलन होण्याची गरज आहे आणि आपल्या माध्यमातून समस्त जनतेला कळण्याची गरज आहे. मी सत्तेतला आमदार आहे, माझ्या विभागामधल्या जटिल समस्या आहेत, या जटिल समस्या जर सुटणार नसतील
तर मी आमदार म्हणून लोकांसमोर कसं जावं हा एक प्रश्न होता. हम्म. मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगेन की माझ्या मतदारसंघामध्ये साधारण कामगार जो आता एक वरळी आणि शिवडी रस्ता निघतोय, या रस्त्यावरती 3,000 कुटुंब ही बाधित होत आहेत. या कुटुंबांना धारावी आणि इकडे तिकडे काही लोकांना तर अक्षरशः रस्त्यावरती त्यांची कुटुंब आहेत, संसार आहेत. आम्ही अनेकदा विनंती केली, हा रस्ता महत्वाचा आहे, तेवढ्याच तिथे राहणारे जे नागरिक आहेत हेही महत्वाचे आहेत, हम्म. त्यांच्यासाठी कुठेतरी चांगली घरं मिळाली, त्यानंतर आपण हा निर्णय घेणं आवश्यक आहे. ते सगळं कुठलंही मान्य घर आहे. त्यांना न मात्र देता त्यांची घरं तोडली जातात हं. आणि त्यानंतर आम्ही सांगून सुद्धा जर काही निर्णय होणार नसेल हो. तर आम्ही नेमकं काय उत्तर देणार त्या लोकांना? आज रस्त्यावरती घरं आहेत, पावसात भिजतायत संसार, बरं, आक्रोश मी जे करतायत विचारलं आमच्या होतं नावाने, शिवसेनेच्या समाधान नावाने. सरवणकरांना तुमची भूमिका मान्य आहे की नाही? हा? मी जो प्रश्न विचारला होता समाधान सरवणकर तुमचा मुलगा, त्यांना ही तुमची भूमिका मान्य आहे की नाही? नाही, ही चर्चा करायला वेळ मिळाली नाही. मात्र ही जी समस्या आहे ही त्याचाच तो मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघातली लोक आक्रोश करतायत, त्यांना घर मिळत नाही, संसार उघड्यावर पडलेले आहेत. या आणि सगळ्या दुसऱ्या समस्या बाजूला ज्या आहेत त्या माहीमच्या- मान्य आहेत, मात्र तुम्ही थेट उत्तर देत नाही आहात की ही भूमिका त्यांना मान्य आहे की नाही. मात्र ठीक आहे, पण तुम्ही जे म्हणताय की मुख्यमंत्र्यांपर्यंत खरं तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर पर्सनली घालून या सगळ्यावरती तोडगा काढता आला असता. मात्र जसे नाही ना, आरोप होत एक मिनिट, जसे आरोप होत आहेत की आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंतच पोहोचू देत नव्हते काही जण किंवा काही लोक, तर तसा अनुभव तुम्हाला पर्सनली आलाय का? किंवा वर्षावरती आम्हाला एंट्रीच नाही किंवा मुख्यमंत्र्यांची भेटच आम्हाला कधी घेऊ दिली नाही, असं कधी झालंय तुमच्या बाबतीत? नाही, कधी घेऊ दिली नाही असं नाही. मी या संदर्भातली आमच्याकडे जवळजवळ 5,000 मराठी कुटुंब, जी सेना भवनाच्या बाजूच्या 8 इमारती आहेत, मोहसिन बिल्डिंग, चपरा बिल्डिंग, या इमारतीमधील 5,000 कुटुंब गेली 10 वर्ष यातना सहन करतायत, देशोधडीला लागले आहेत, रस्त्यावर आले आहेत. 50 पत्र मी शासनाला दिली, कोणीही त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही, कोणी मार्ग काढायला तयार नाही. अशा वेळेला आमदार म्हणून मी काय करायला हवं आपणच सांगायला पाहिजे. काय करू मी? मग या या सगळ्यामध्ये 5,000 कोण कुटुंब अडसर रस्त्यावर होतं? आल्यानंतर मी शासनाची अनेक वेळेला दरवाजा ठोठवल्यानंतरही जर त्यांना काही न्याय मिळणार नसेल तर आमदार म्हणून मी काय करायला हवं? अडथळे कोण निर्माण करत होतं मग मध्ये? अडथळे निर्माण शासन निर्णय घेत नव्हतं. राष्ट्रवादीचे मंत्री त्या ठिकाणी होते. राष्ट्रवादीचे मंत्री एखाद्या ठिकाणची योजना थांबवायच्या कशा, त्यांना स्टे कसा द्यायचा हे प्रयत्न करत होते. माझी राऊतवाडी आहे, या राऊतवाडीमध्ये चालू असलेल्या कामाला स्टे दिला. स्टे द्यायचा असेल तर काहीतरी निमित्त लागतं, कारण लागतं. कुठल्याही कारणाशिवाय त्यांनी तो स्टे दिला. निषेधार्थ होता तो. मंत्री महोदयांच्या जाऊन हातापाया पडलो की साहेब 4 वर्ष भाडेकरू बाहेर आहेत, त्यांना रस्त्यावर आणू नका. ऐकलं नाही, कोर्टात गेलो, कोर्टाने स्टे उठवला. अशा वेळेला सत्तेतला आमदार म्हणून मी काय करायला हवं? बरं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणून जसे ते जनतेशी मनमोकळेपणानं संवाद साधतात, तसे ते आपल्या आमदारांशी पण साधतात, खासदारांची, प्रत्येक शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीशी साधतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या या काही समस्या, जर तुम्ही जे म्हणताय की आमची पवित्र भावना आहे, लोकांची कामं झाली पाहिजेत, हे जे तुम्ही वारंवार सांगताय, तर या सगळ्या समस्या तुम्ही थेट उद्धव ठाकरेंच्या कानावरती का नाही घालू शकलात? आणि त्यासाठी इतकं सरकार अडचणीत आणण्याची का मग गरज होती? मला असं वाटतं जे सरकार कामच करत नसेल त्या सरकार अडचणीत येईल का नाही याची चिंता करण्या एवढी सुद्धा वेळ नव्हती. त्याचं कारणच आहे, आज माझ्या इथे 160 कुटुंब हे रस्त्यावर आहेत. धोकादायक बिल्डिंग आहे. महानगरपालिकेने लाईट कापलं, पाणी कापलं, लोक रस्त्यावर आहेत. हे समस्या सुद्धा आम्ही शासनाकडे सांगितल्या. मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड आहेत, कधीही या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. किंबहुना हे प्रश्न गुंतागुंतीचे कसे होतील या दृष्टीनेच त्यांनी प्रयत्न केले. आणि म्हणून आम्ही साहेबांना सांगत होतो की साहेब, हे शिवसेना संपवतायत, गिळंकृत करतायत, यांच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. दुर्दैव आहे ते झालं नाही आणि म्हणून अशा प्रकारचा निर्णय घ्यायला लागला. बरं, तुम्ही ज्या मतदारसंघाचे आमदार आहात तिथे शिवसेना भवन आहे, त्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. अर्थात या शिवसेना भवनाच्या समोरच असलेल्या एका हॉटेलमध्येच वेगवेगळे व्यवहार चालायचे किंवा चर्चा व्हायची, याची तुम्हाला कल्पना आहे? नाही, मला काही कल्पना नाही त्याची. बरं, आता या आधी सुद्धा म्हणजे सदा सरवणकर आणि बंड हे काही नातं नागरिकांना नवीन नाहीये किंवा लोकांना. त्यामुळे या आधी ज्या प्रकारे बंड केलेलं होतं त्यावेळेला सुद्धा राजकीय नुकसान सहन करावं लागलं होतं, हे तुम्ही अमान्य करू शकत नाही. त्यामुळे आता जर पुन्हा ती स्थिती निर्माण झाली तर त्याला सदा सरवणकर कसं तोंड देणार? असं आहे, त्यासाठी तुम्ही माझी पार्श्वभूमी हे ऐकणं आवश्यक आहे. मी साधारणतः 15 ऑगस्ट
1979 ला शाखा प्रमुख झालो. त्यापूर्वी मी गटप्रमुख होतो, उपशाखा प्रमुख होतो. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद होते आणि त्या दिवसापासून आम्ही आज तगायत एकनिष्ठेने काम केलं. मतदारसंघ बांधला आणि या मतदारसंघात आदेश बांदेकर सारखा जर उपरा येऊन उभा राहणार असेल तर या वेळेला आम्ही काय करायला हवं? बंड. आणि ज्या वेळेला मला जर बोलून सांगितलं असतं की ठीक आहे आम्ही आदेश बांदेकरला देतोय, तू शांत बस, बसलो असतो मी. पण मनोहर जोशीने तुझी तिकीट कापली, मनोहर जोशींचं घर जाऊन जाळ, ह्या प्रकारचा आदेश हा संजय राऊतांनी दिला आणि मला एका वेगळ्या सापळ्यात फसवण्याचं काम केलं. मी काय करायला हवं? अशा वेळेला काय करायला हवं मी? आपणच त्याचं उत्तर द्याल का? बरं, ज्यासाठी तुम्हाला ही भूमिका घेणं भाग पडलं, ज्यांच्यावरती तुमचा रोष आहे, त्यांची थेट नावं तुम्ही आता न्यूज 18 लोकमत वरती जाहीर करणार का? नाही, मी सांगितलं ना, सरांचं घर जाळा हे कोणी सांगितलं? संजय राऊतने सांगितलं. आता हे जे प्रश्न प्रलंबित आहेत, ज्या विकासाच्या प्रकल्प थांबलेले आहेत, कोण करतंय? जितेंद्र आव्हाड करतायत. कोणाचं नाव आहे? आम्ही नावं घ्यायला घाबरणार नाही. त्याचं कारण असं, आम्ही एकनिष्ठ आमच्या मतदारांशी आहोत, आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत. आम्हाला शिवसेनेची निष्ठा समजवण्याची किंवा सांगण्याची गरज नाही. बरं, आणखी आता आमदार जे फुटतील त्यांना आम्ही आमच्या म्हणजे त्या मतदारसंघामध्ये पुन्हा फिरू देणार नाही, किंवा सदा सरवणकर जर फुटले तर ते येऊ देत पुन्हा मतदारसंघामध्ये, मग आम्ही त्यांना दाखवतो, अशा प्रकारची भाषा ही त्या शिवसैनिकांनी जे इतके प्रचंड चिडलेले होते, शिवसेना भवनासमोर रोजच्या रोज आंदोलनं होत आहेत, त्यांच्याकडनं वापरली जाते. त्यामुळे आता तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये परताल तेव्हा काय परिस्थिती असेल त्याची तुम्हाला कल्पना असेल तर कसं करणार? हे सगळे उपरे आहेत. मी बिना संरक्षण फिरून दाखवीन तुम्हाला. कॅमेरा घेऊन या तुम्ही. हा सर्वसामान्य जनता आणि जे शिवसैनिक आहेत ह्या सगळ्यांना ह्या व्यथा सगळ्या माहिती आहेत. या शिवसैनिकांनी, मी विभाग प्रमुख असल्यामुळे शिवसैनिकांच्या सभेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. बाळासाहेबांचं स्मारक आहे, बाळासाहेबांची स्मृती दिन होते, त्या स्मृती दिनाला लावलेले होल्डिंग त्याच दिवशी सकाळी स्पेशल गाडी आणून जो वॉर्ड ऑफिसर तोडून फोडून टाकतो ती सगळ्या होल्डिंग, तो वॉर्ड ऑफिसर दुसऱ्या दिवशी वर्षा बंगल्यावरती, कसं सहन करायचं आम्ही? बरं, सदा आम्ही सरवणकर, शिवसैनिक तुम्ही आहोत. म्हणताय की उद्धव ठाकरेंना काही तुमचा विरोध नाहीये, मग ज्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं करावं लागलं किंवा ज्या अडचणी, जी खतखत आत्ता या बंडखोर आमदारांची बाहेर येते, ज्यांच्यामुळे जे याच्यासाठी कारणीभूत आहेत, अर्थात तुम्ही संजय राऊतांचं नाव घेतलं, त्यामुळे हे सगळेजण शिवसेना संपवण्याचं काम करतायत का? मला असं वाटतं राष्ट्रवादी, मी आता जे सांगितलं त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडने कुठल्याही प्रकारची मदत केली नाही, किंबहुना प्रकल्प थांबवण्याचं आणि नागरिकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं. संजय राऊतांच्या बाबतीत ते जे काही बोलीभाषा करतायत, जराही कुठे शिवसेना भवनावरती काय असेल तर सदा सरवणकर एकटा तर एकटा, मिळेल ती फौज घेऊन तिथे उभा राहायचा. सामन्यावरती ह्याने अग्रलेख लिहायचे वाटेल तसे आणि त्यांच्या संरक्षणासाठी सदा सरवणकरच जायचा. कधीही आम्ही 1 मिनिट सुद्धा लेट केलेलं नाही. मला असं वाटतं विभाग प्रमुख आणि शिवसेनेचा एक आमदार म्हणून पक्षाचे आदेश आम्ही तंतोतंत पाळत होतो. कधीही गद्दारी केली नाही किंवा बेईमानीही केली नाही. बरं, विठ्ठलाशी तुम्ही एकनिष्ठ आहात, मात्र विठ्ठलाच्या बाजूचे, सगळे एकनिष्ठ, विठ्ठलाच्या आजूबाजूचे बडवे कोण आहेत? मग तुम्ही थेट नावं जाहीर करू नाही, शकता? आम्ही कधी बडवे बिडवे म्हणालो नाही. मला ज्यांनी त्रास दिला त्यांची नावं सहज घेतली आहेत आणि मी नावं ज्यांची जेव्हा जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा नक्की आम्ही घेऊ. फक्त एवढंच आहे, आम्ही आमच्या ह्या तक्रारी शिवसेनेचे जे नेते आहेत, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, या सगळ्यांना जाऊन ह्या व्यथा मांडल्या. यापैकी एकाही नेत्यामध्ये ही ताकद नव्हती का हे प्रश्न सोडवण्याचं धाडस किंवा त्या मंत्र्याला फोन करून सांगण्याची की हे प्रश्न आहे ते सुटले पाहिजेत. बरं, तुम्ही थेट सांगितलं नाही तर सरवणकरजी, मगाशी मी विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर, संजय राऊत शिवसेना संपवतायत का? आता आपल्या समोर येते, आपल्या समोर आहे, त्याला काही कोणी सांगण्याची हातच्या काकणाला आरसा कशाला? हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, जगभर आहे ते. आज रोष माझ्यापेक्षा जास्त असेल तो संजय राऊतांवरती आहे, निष्ठावंत शिवसैनिकांचा. जे उपरी आहेत ना त्यांचं सोडून द्या. स्वार्थासाठी आलेले किंवा पद मिळाली नाही म्हणून जे काही आता चिडलेले दिसत आहेत ना, पण जो खरा हाडामासाचा शिवसैनिक आहे, आज संजय राऊतांमुळे हे सगळं होतंय, अशा प्रकारची भावना या शिवसैनिकांमध्ये झालेली आहे. बरं, वरुण सरदेसाई यांच्यावरती सुद्धा रोष आहे बरेच जणांचा, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचा काही हस्तक्षेप होत आहे? सगळी बाकी मंडळी, मला असं वाटते वरुण वगैरे ही मंडळींवरती मला रोष करण्याचं काही कारण नाही. या मंडळींनी मला कधीही त्रास दिला नाही.
किंवा शिवसेनेला घातक आहे असं कुठलंही काही केलं असं मला वाटत नाही त्यांच्याकडनं. बरं, ईडी किंवा रोज उठायचं या संजय राऊतांनी कुठली आंदोलनं केली हो? शिवसेनेत कधी आले ते? 2002 साली ज्या वेळेला जे सामनाची बिल्डिंग आपल्याला दिसते ना, त्या ठिकाणी कम्युनिस्टांचं कार्यालय होतं, बनत होती बिल्डिंग. आम्ही थांबवली ती. नंतर कम्युनिस्टांची बिल्डिंग शिवसेनेने विकत घेतली. माझ्या नेतृत्वाखाली ती बिल्डिंग उभी राहिली. तिथे टँकरनं पाणी आम्ही दिलेले आहेत. सामना सुरू झाल्यानंतर पहिला वर्धापन मी केलाय, दुसरा वर्धापन मी केलाय, तिसरा वर्धापन माझ्या हातातनं काढून घेतला आणि त्यानंतर संजय राऊत तिथे आलेले आहेत. संजय राऊतांची हिस्ट्री, संजय राऊतांनी माझ्याबद्दल काही बोलणं, आयाराम गयाराम आम्ही नाही. काही लोकांना तुम्हाला डोईजड होत आहेत म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय. बर, सदा सरवणकर, एक अगदी साधा प्रश्न पडतोय की जर तुम्हाला शिंदे गटामध्ये सामील व्हायचंच होतं, गुवाहाटीला जायचंच होतं, तर मग ज्या वेळेला विधान परिषद निवडणूक होती त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आमदार गेले शिंदेसोबत, जे सुरतला गेले, मग त्याच वेळी तुम्ही का नाही गेलात? याची कोणालाही कल्पना नव्हती. सुरुवातीला जे काही 10, 12, 15 गेले ही कोणालाही कल्पना नव्हती. आम्ही शिवसेनेच्या आदेशाप्रमाणे, पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे मतदान केलं आणि ज्या वेळेला हे सगळं मतदान झाल्यानंतर काही मतं वगैरे फुटलेली कळलं आणि सह्याद्रीवरती आम्हाला बोलवण्यात आलं. आम्ही अजय चौधरी ही सगळी मंडळी होतो. पहिल्या व्हीपला सुद्धा मी बरोबर होतो. आणि ज्या वेळेला असं कळलंय की जे आमदार काही असंतुष्ट आहेत, प्रश्न सुटत नाही आणि राष्ट्रवादी शिवसेना संपवते, ह्या भावनेचे किंवा ह्या धोरणाचे किंवा ह्या मताचे जे लोक आहेत, ह्याच सगळे संघटित झाले आहेत आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतायत. त्यावेळेला मग आम्हालाही काही वाटलं की तसंही आम्ही शासनाकडे अनेक वेळा प्रयत्न केले. काही मंत्री तर आमच्याकडे ओळख सुद्धा दाखवायला तयार नाहीत. बरं, समोरून आले तर ओळखायला तयार नाहीत. अशा वेळेला काहीतरी मार्ग शोधावा, शिवसेना वाढवणं हेच या मागचं कारण होतं, दुसरं कुठलंही नाही. बरं, तुमचे जे पवित्र विचार आहेत सदा सरवणकर, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही न्यूज 18 लोकमत शी जोडले गेलात आणि आमच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आता यानंतर थेट जाऊयात, शिवसेना नेते संजय राऊत बोलतायत तिथे. तसं म्हटलं जातं की सत्ता स्थापनेसाठी या हालचाली सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे विरोधी पक्षनेते, त्यांच्याकडे बऱ्यापैकी आमदारांचं बळ आहे. विरोधी पक्षामध्ये जरी ते असले तरी त्यांच्याकडे 116 आमदारांचं बळ आहे. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये कधी निर्माण झाला नव्हता. त्याच्यामुळे हा विरोधी पक्ष विधायक काम चांगल्या प्रकारे करू शकतो आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, ही आमची कायम भूमिका आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ती क्षमता आहे. त्यांनी या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे, त्यांना एक व्हिजन आहे. पण त्यांनी आता सध्या जे डबकं झालंय त्या डबक्यात उतरू नये, त्यांची प्रतिष्ठा होईल असं माझं त्यांना एक मित्र म्हणून सांगणं आहे. ज्या पद्धतीचं डबकं काही लोकांनी तयार केलंय राजकारणात, डबक्यात बेडूक राहतात. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं स्वतःच्या डबक्यात उतरून काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पक्षाची, प्रधानमंत्री मोदींची आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांची कमालीची अप्रतिष्ठा होईल असं माझं स्पष्ट आणि परखड मत आहे. आणि मला खात्री आहे की ते त्या डबक्यात किंवा त्या नरकात उडी मारणार नाहीत. एकनाथ शिंदे यांनी तयार केलेलं किंवा त्यांच्यामध्ये तयार झालेलं डबकं असं तुम्हाला म्हणायचं आहे? मी असं काही म्हटलं नाही. तुम्ही नावं घेऊ नका, तुम्ही घेताय. मी म्हटलं की सध्या काही एक डबकं तयार झालेलं आहे. त्या डबक्यामध्ये स्वतःला एक राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या किंवा प्रधानमंत्री मोदींचं नेतृत्व सांगणाऱ्या पक्षानं उतरू नये. सर, धर्मवीर चित्रपट ज्यावेळी रिलीज झाला होता मला माहित नाही. यांनी आता एक गंभीर आरोप केलाय की मनोहर जोशी यांचं ज्यावेळेस त्यांनी बंड केलं होतं त्यावेळेस नंतर घर जाळायचे आदेश संजय राऊत यांनी मला दिले होते. नाही, मला माहित नाही. तेव्हा माझं त्या संदर्भात काही कधीच बोलणं झालं नाही. सर, दीपक सदा सरवणकर असंही पत्र लिखा है म्हणतात जिसमें उन्होंने ऐसा ज्यांनी लिखा था जे स्वतः पळून गेले शिवसेनेतून, त्यांच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवता? हो, पण ते तुमच्यावर फार जहरी टीकाच करताय की एकही आंदोलन रस्त्यावर न करणारे संजय राऊत आज आम्हाला कालच त्यांनी 4 दिवसापूर्वीच त्यांनी माझ्याकडून माझा सत्कार केला शिवसेनेचा योद्धा म्हणून. एक दिवस गुवाहाटीला जाण्याआधी एक दिवस मग काय ते सर्व शिवसैनिकांसह माझ्याकडे आले आणि शिवसेनेतला योद्धा म्हणून त्यांनी माझा सत्कार केला. इतकंच नव्हे तर बीकेसीला जी सभा झाली उद्धव ठाकरेंची, त्याच्या आधी ते माझ्याकडे आले आणि आपण इथून मिरवणुकीनं एका वीरासारखं तुम्हाला घेऊन जाऊ, तुम्ही जी लढाई करताय शिवसेनेसाठी, बरं का, त्या लढाईचं एक गौरव म्हणून
आम्ही 400 मोटरसायकल आणि पाठीमागे तुमची जीप असं आपण जाऊ आणि मग उद्धव साहेबांचं स्वागत करू, तुम्ही आमची वीर आणि योद्धे आहात, असं हे सांगणारे आहेत. बरं का, ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवता? हे आधी सुद्धा पक्ष बदलून आलेले आहेत, तरीही त्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या मनानं पक्षात घेतलं. ह्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. एकीकडे तुमचा सत्कार आणखीन 4 दिवसांनीच धिक्कार, म्हणजे की हे कशाची मोडस ऑपरेंडी, म्हणजे कोण ही याच्या मागे? मोडस ऑपरेंडी नाही, हे डबक्यामध्ये मी म्हणलं डबकं झालेलं आहे, स्वार्थ आहे. याच्यावरती कशाला प्रश्न विचारता आणि वेळ घालवता तुम्ही माझा आणि तुमचा? बोला. बंडखोर आमदार वारंवार असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी विचार करावा आणि शिवसेना भाजप युती व्हावी, त्यांनी महाविकास आघाडीमधून ठीक आहे, बाहेर यावं. उद्धव साहेबांना काय करायचं ते निर्णय घ्यायला ते समर्थ आहे. गुवाहाटीमध्ये बसून सल्ले देऊ नका. मार्गदर्शक मंडळ नेमलेलं नाही तिकडे. इथे या, इथे बोला. पण येत आहे का? असं म्हटलं जातं की 2 दिवसात एकनाथ शिंदे हे मुंबईत येऊ शकतात. आता येऊ शकतात, त्यांना कोणी अडवलं? एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत अजूनही ते पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पक्षाचं नेतेपदी नेमणूक केलेली आहे, आपल्याला माहीत असेल. आमचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत. अनेकदा आम्ही एकत्र बसून चर्चा केली. अयोध्येला ते माझ्याबरोबर होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात व्यक्तिगत कटुता असण्याचं कारण नाही किंवा त्यांच्याही मनात नाही. त्यांची लढाई किंवा काय असेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी यावं मुंबईत, महाराष्ट्रात, देशात, कुठे जावं. सर बंगाल के बीजेपी के नेता है शुभेंदु अधिकारी, उन्होंने दावा किया है कि महाराष्ट्र तो अभी शुरुआत है, इसके बाद झारखंड और दूसरे राज्य की बारी है. नहीं, बंगाल की बारी है. पश्चिम बंगाल का भी मैंने नाम सुना है और पश्चिम बंगाल के टीएमसी के 15 लोगों का ईडी का नोटिस जा रहा है. मैं अभी पढ़ रहा था. तो ठीक है, ये सरकार कौन बना रहा है? बीजेपी बना रही है या सेंट्रल इन्वेस्टिगेशन एजेंसी बना रही है? उस बारे में बहुत बड़ा प्रश्न चिन्ह खड़ा हो गया है. झारखंड में भी चल रहा है. लेकिन कुछ भी करो, हम डरने वाले लोग नहीं हैं. चाहे मुझे यहां से गिरफ्तार करके लेके जाइए. हा दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा आहे या देशामध्ये. राऊत सर, तुम्ही ईडीचा उल्लेख केला. आज तुम्हाला खरं तर बोलवलेल्या चौकशीसाठी, पण तुमची अलिबागला सभा आहे. नाही, माझे तुम्ही पुढे कधी जाणार? माझे पुढे काही दिवस हे पक्षाचे कार्यक्रम आहेत, ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत. या दरम्यान जर ईडीला वाटलं की त्यांना मला तिथून त्यांनी मला अटक करू शकतात. म्हणजे तुम्ही ईडी चौकशीला जी वेळ दिलेली आहे त्याला तुम्ही जाणार नाही, नाही? मला काही कायदेशीर गोष्टी मला माहिती आहेत. ज्या क्षणी मी मोकळा होईन त्या क्षणी मी ईडी समोर जाईन. मी कायद्याचं पालन करणारा माणूस आहे. मी लॉ मेकर आहे, मी खासदार आहे. मला माहिती आहे कायदा काय आहे तो. जरी कायद्याचे या काम करणाऱ्या एजन्सी चुकीच्या वागत असल्या, बेकायदेशीर वागत असल्या, तरी मी कायद्यानं वागणारा माणूस आहे. तुम्ही किती खोटं करा. मी म्हटलं ना, आणीबाणीमध्ये ज्या पद्धतीनं लोकांना तुरुंगात टाकलं आणि ते बेकायदेशीर होतं, त्याच पद्धतीनं आमच्यासारख्या लोकांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकून हे राज्य चालवायचा काही लोकांचा प्रयत्न असेल तर आम्ही तुरुंगात जायला देशासाठी, दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी तयार आहोत. काही दिवसांनी मग आम्हाला सुद्धा त्यांना पेन्शन द्यावं लागेल आणि ताम्रपट द्यावा लागेल स्वातंत्र्य सैनिक म्हणून. राऊत सर, सर, कल तुम्ही दीपक केसरकर ने एक ईडीला- पत्र लिखा था जिसमें ईडीला उन्होंने पत्र कहा काय कि लिखा? संजय राउत शिवसेना को खत्म कर रहे हैं. कौन, किसने? दीपक केसरकर ने एक पत्र छोड़ो लिखा, वो यार, कह रहे हैं वो कब आए पार्टी में? बाला साहब के देहांत के बाद वो पार्टी में आए, वो क्या शिवसेना की बात करेंगे? छोड़ दीजिए उनको. बोलो सावंतवाड़ी में चुनकर आकर दिखाइए. राऊत सर, तुम्ही ईडीला पत्र काय दिलेलं आहे? सर दीपक केसरकर यांच्या सर मराठी. संजय राऊत यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी पुन्हा एकदा विचारलेल्या प्रश्नांची अगदी रोखठोक उत्तरं दिलेली आहेत. या सत्ता संघर्षामध्ये एकतर एकनाथ शिंदेंबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा आव्हान दिलंय या बंडखोर आमदारांना. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. इतरही घडामोडी पाहणार आहोत. ब्रेक नंतर तुम्ही पाहत आहात न्यूज 18 लोकमत. की 99.63% नमुने हे ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटनं बाधित असल्याचं समोर आलंय.
येस बँक घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ताब्यात देण्याची ईडीची मागणी विशेष सीबीआय न्यायालयानं मान्य केली आहे. आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयानं भोसले यांच्या विरोधात वॉरंट बजावलंय. त्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयानं ऑर्थोरोड कारागृह अधीक्षकांना भोसले यांना ईडीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षाखेरीस तब्बल 4,000 बस यांची भर पडणार आहे. बसेसची भर पडणार आहे. एसटी महामंडळाच्या सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 4,000 बसेस घेण्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय. विजेवर धावणाऱ्या 2,000 बसेसचा यामध्ये समावेश आहे. या बस भाडे तत्वावरती घेण्यात येणार आहेत. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 22 ते 24 जून दरम्यान मंजुरी दिलेल्या ठराव आणि परिपत्रकांची संपूर्ण माहिती मागून घेतली आहे. राज्यपालांनी मुख्य सचिवांना त्यासंबंधीचे आदेश दिलेत. मविया सरकारनं या कालावधीत तब्बल 160 शासकीय ठरावांना मंजुरी दिली होती आणि त्या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राज्यपालांना पत्रही लिहिलं होतं आणि त्यानंतर आता राज्यपालांनी या आदेशांची माहिती मागवली आहे. सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या स्थगितीनंतर बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे हे आज किंवा उद्या मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गट आता महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी या आठवड्यात प्रयत्न करेल. मुंबईत येऊन एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेऊ शकतात आणि या भेटीत ते राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठरावाची मागणी करतील. तसंच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीच बंडखोर शिवसेना आमदार मुंबईत येतील असं बोललं जात आहे. राज्यात मविया सरकारवरील संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. भाजपकडूनही लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन विश्वासदर्शक ठरावाची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येऊ शकतं. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर आता भाजपमध्येही घडामोडींना वेग आलाय. भाजप आमदारांना 29 जूनला मुंबईत सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. भाजपच्या मित्रपक्षाच्या आमदारांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. त्यामुळे आता भाजप नेमकं काय पाऊल उचलणार याकडे राज्यातील सर्वच नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना आज ईडीकडून चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र राऊत आज अलिबाग दौऱ्यावरती आहेत. त्यामुळे संजय राऊत आजच्या चौकशीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि बंडखोर आमदारांवरती पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय. बंडखोर आमदारांमध्ये 7-8 मंत्री आमदार आहेत, पण हे मंत्री त्यांचे विभाग वाऱ्यावर सोडून गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलात बसलेत. जो भाजप सतत महाराष्ट्रावर हल्ले करतोय त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची ऊर्जा निर्माण करतायत असा उल्लेख सामनातून करण्यात आलाय. शिवसेना नेते संजय राऊतांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख जिवंत प्रेत असा केला होता. त्या विधानानंतर त्यांच्यावरती जोरदार आक्षेप घेण्यात आले. संजय राऊतांनी या सर्व प्रकरणावरती सारवासारव केली आहे. त्यांनी आमदारांचं शरीर जिवंत आहे पण आत्मा मेला असल्याची सारवासारव केली आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असं म्हणत त्यांनी आधी बोललेल्या वक्तव्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. आदित्य ठाकरे यांनी भायखळ्यात सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी आमदार यामिनी जाधव यांच्यावरती जोरदार हल्ला केलाय. ज्यांना मोठं केलं त्यांनीच धोका दिल्याचं आदित्य यावेळी म्हणाले. जे आमदार पळून गेलेत त्यांना भाजप, मनसे आणि प्रहार ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी. एकनाथ शिंदे गट राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट कधी घेणार याची उत्सुकता लागलेली असताना आता राज्यातले अपक्ष आमदार भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. हे सगळे अपक्ष आमदार राज्यपालांना भेटून अविश्वासदर्शक ठराव मांडण्याची मागणी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. फक्त शिवसेनेचेच नाही तर मग आता अपक्ष आमदार सुद्धा राज्यपालांची भेट घेणार आहेत. शिंदे गटच नाही तर अपक्ष आमदार सुद्धा राज्यपालांची भेट घेणार आणि अविश्वास ठरावासंदर्भात राज्यपालांना विनंती करणार असं सूत्रांकडून कळतंय.
या संदर्भात अधिक बोलूया. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, आता फक्त शिवसेनेचे बंडखोर नाहीत तर अपक्ष आमदार सुद्धा राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि काय मागणी करणार आहेत ते राज्यपालांकडे, काय त्यांच्या गोटातून कळतंय? साहजिकच हे सरकार पडावं यासाठी हे सगळे प्रयत्न करते भाजप आणि एकनाथ शिंदेचा गट. त्यातली जी सगळी रणनीती आहे, चर्चा अशी आहे की जे एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते गैरहजर ठेवून हे सरकार पाडायचं रणनीती दिसते भाजपची. त्यासाठी राज्यपालांना पुढे आदेश काढायला सांगितले जाऊ शकतात. पण हे खरंच तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का, घटनेत बसतं काय, या संदर्भात अधिक स्पष्टता आणण्यासाठी आपल्यासोबत स्वतः घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत. यांचा शब्द हा अंतिम असतो म्हणून आपण यांच्याकडनं विचारूया. सर, मला सांगा, सध्या चर्चा अशी आहे, काल तर सुप्रीम कोर्टाने सांगितले की 11 जुलै पण जैसे थे, त्यामुळं आषाढीची एकादशी महापूजा उद्धव ठाकरे करणं अशी सगळ्यांनी निश्वास सोडला. पण आता रात्रीतनं चर्चा अशी आहे, भाजपनं व्हीप काढलाय, त्यांच्या आमदारांना 29 तारखे संध्याकाळपर्यंत तुम्ही हजर व्हायचं. म्हणजे राज्य सरकारला पाडण्यासाठी राज्यपालांना हे आदेश, राज्यपाल हे सरकार फ्लोर टेस्ट घेऊ शकतात. काय कालपासनं मला जवळजवळ सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोन आलेत की राज्यपाल अशा तऱ्हेचं अधिवेशन बोलवून नो कॉन्फिडन्स मोशन मांडू शकतात का, म्हणून सर्व जनतेला कळावं म्हणून मी थोडं एक्सप्लेनेशन करून सांगतो की राज्यपाल जे असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं, आणि ते पदावर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राहू शकतात, म्हणजे पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत राहू शकतात. तेव्हा त्यांची नेमणूक आणि त्यांना काढून टाकणं हे दोन्ही पंतप्रधानांच्या हातात असल्यामुळे सर्व राज्यपाल हे पंतप्रधानांचं मन राखून असतात आणि राज्यघटनेने त्यांना चीफ मिनिस्टरचं ऐकायला सांगितलं आहे. त्यामुळे एकाच वेळी 2 मास्टर्स यांना तयार होतात आणि त्यामुळे राज्यपालांची भूमिका ही अवघड होते. आता राज्यघटनेमध्ये 163 कलमाखाली अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे, देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाइज द गव्हर्नर. याला फक्त अपवाद म्हणजे गव्हर्नरला काही डिस्क्रिशन पॉवर दिलेली आहे. ती डिस्क्रिशन पॉवर कुठली, तर ती कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन आहे, ते पर्सनल डिस्क्रिशन नाही आहे त्यांचं. आणि कुठलंही कायद्याचं पुस्तक HM सिरवईनपासनं DD बासूंपर्यंत तुम्ही उघडलं तर डिस्क्रिशनरी पॉवर जी आहे ती शेजारच्या युनियन टेरिटरीचा कारभार त्यांच्याकडे असेल तर या चीफ मिनिस्टरचं ऐकावं लागत नाही, किंवा त्यांना काही स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या आहेत 371 कलमानंतर. महाराष्ट्रात आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, 7-8 राज्यांमध्ये आहेत, तिथे मुख्यमंत्र्यांचा सल्ला ऐकावा लागत नाही. परंतु हे सोडलं तर प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक आहे. आणि आंबेडकरांनी घटना समितीमध्ये सुद्धा हे स्वच्छ शब्दात म्हटलं आहे की द चीफ मिनिस्टर्स ॲडवाइज इज ॲब्सल्युटली बाइंडिंग ऑन द गव्हर्नर एक्सेप्ट इन हिज डिस्क्रेशनरी पॉवर्स. आता लक्षात घ्या की गव्हर्नर कॅन समन, प्रोरोग अँड डिझॉल्व लेजिस्लेचर, हे जे म्हटलेलं आहे 174 कलमाखाली, हे डिस्क्रिशन खाली येत नाही. आणि त्यामुळे समन करायचं म्हणजे बोलवायची जी अधिवेशन हे मंत्रिमंडळ आणि चीफ मिनिस्टर यांच्या हातात आहे. आणि मला असं दिसत नाही की मुख्यमंत्री आत्ता त्यांना सांगतील. त्यामुळे गव्हर्नरना स्वतःच्या अधिकारामध्ये अधिवेशन बोलवता येणार नाही. हा पहिला भाग. आणि काय तुमचा प्रश्न? दुसरा एक मुद्दा, हे सरकार जर अल्पमतात असेल तर मग, कारण आता हे जे आमदार आहेत, अपक्ष आमदार राज्यपालांना भेटत आहेत, नंतर शिंदे गट पत्र देणार आहे राज्यपालांना, आम्ही पाठिंबा काढून घेतल्याचं, मग त्या परिस्थितीत आहे. ज्यावेळी सत्र चालू होईल त्यावेळी नो कॉन्फिडन्स मोशन मांडायची आणि ती जर का संमत झाली, अल्पमतात हे आले, तर मग गव्हर्नरला दुसरा चीफ मिनिस्टर बोलवायचा पूर्ण अधिकार, ते प्रेरोगेटिव्ह आहे. मुख्यमंत्री नेमण्याचा अधिकार गव्हर्नरचा आहे. इतर मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरनं, ॲडवाईसवरनं नेमावे लागतात. तेव्हा तो पुढचा राजकीय भाग झाला. पण मी तुम्हाला राज्यघटनेच्या तरतुदी स्वच्छ शब्दात सांगितल्या की पण काय होतं, आत्तापर्यंत जिथे आपल्याला पॉवर नाही, आता उदाहरणार्थ विधान परिषदेचे सदस्य नेमणं हा डिस्क्रेशनचा भाग नाही आहे. किंवा फडणवीसांना जेव्हा सकाळी बोलवलं त्यावेळी यांना बहुमत आहे का नाही हे तपासून न बघता त्यांनी बोलवलं. दिस वॉज अ ग्रोस व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आताही राज्यपाल तसं करू शकतात अशी शक्यता नाकारतात? करू शकतात ना. मग मी आता लॉ कॉलेजमध्ये शिकवताना असं शिकवत जाईन की मी तुम्हाला घटना शिकवतोय पण याप्रमाणेच कारभार चालेल असं नाही.
कारण आता सुप्रीम कोर्टाने 11 तारखेपर्यंत स्टेटस को ठेवलेला आहे, त्याला हे राज्यपाल ओव्हरलोड करू शकतात कायद्यानुसार. काल सुप्रीम कोर्टाचं सगळं प्रोसिडिंग मी ऐकत होतो. त्याच्यामध्ये जजेसनी सांगितलं की डिस्क्वालिफिकेशन 11 तारखेपर्यंत आता नाही करता येणार. त्यावर महाराष्ट्राचे जे वकील होते त्यांनी असं म्हटलं, पण याच्या आधी जर का त्यांनी सेशन बोलवलं आणि कॉन्फिडन्स मोशन घेण्याचं ठरवलं तर काय करायचं. तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की असं काही जर का घडलं तर तुम्ही त्वरित आमच्याकडे या. याचा अर्थ असा की आत्ता जी स्थिती आहे ती बदलायची नाही. यालाच इंग्लिशमध्ये स्टेटस को अँटी म्हणतात. तर त्यामुळे आत्ता 11 तारखेपर्यंत डिस्क्वालिफिकेशन पण होणार नाही आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं नाही तर गव्हर्नरना अधिवेशन पण बोलवता येणार नाही. ही घटनेची पोझिशन आहे. ही घटनेची पोझिशन आहे, मान्य, हे आदर्श झालं. पण राजकारणात कसं चालतं आपल्याला माहिती. जर समजा हे ओव्हररूल करून राज्यपालांनी भाजपच्या सांगण्यावरनं किंवा ह्या फुटीर गटाच्या सांगण्यावरनं अल्पमतात आहे सरकार आणि तुम्ही फ्लोअर टेस्ट घ्या असे आदेश काढले तर काय. नाही, आता घटनाचं उल्लंघन करून कोणी काही करत असेल तर सुप्रीम कोर्टाकडे आपल्याला जाता येतं. हा आदेश जर का गव्हर्नरनी काढला समजा तर आपल्याला सुप्रीम कोर्टाकडे जाऊन याच्यावर स्टे घेता येतो. म्हणजे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं मग सरकार. सर्व राजकीय पक्ष इमॅच्युरिटी दाखवतात, घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे वागत नाहीत आणि मग सुप्रीम कोर्टाकडे धाव घ्यावी लागते आणि मग सुप्रीम कोर्टाला त्याच्यात हस्तक्षेप करावा लागतो. याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणतात. पण हा ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम राजकीय पक्षांच्या इमॅच्युरिटीमुळे न्यायालयावर लादला जातो. त्यांना अजिबात हौस नाही हस्तक्षेप करण्याची. हे होते उल्हास बापट सर यांनी स्पष्टपणे क्रिस्टल क्लिअर सांगितलेलं आहे. जर समजा राज्यपालांनी या फुटीर गटाच्या सांगण्यावरनं किंवा भाजपच्या सांगण्यावरनं फ्लोअर टेस्ट बोलावली तर मविया सरकार या राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात पुन्हा जाऊ शकतं. बिलकुल. चंद्रकांत, 11 तारखेपर्यंत जशी ती परिस्थिती राहील असंच. जी चंद्रकांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तर आपण रोजच्या रोज ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. नेमकी ही प्रोसेस कशी होणार आहे, काय घडू शकतं राज्यामध्ये या संदर्भात. तर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 22 ते 24 जून दरम्यान मंजुरी दिलेल्या ठराव आणि परिपत्रकांची संपूर्ण माहिती ही मागवून घेतलेली आता आणि राज्यपालांनी मुख्य सचिवांना त्यासंबंधीचे आदेश दिलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारनं या कालावधीमध्ये तब्बल 160 शासकीय ठरावांना मंजुरी दिलेली होती आणि त्याच संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र देखील लिहिलं होतं. त्यानंतर आता राज्यपालांनी या आदेशांची माहिती मागवून घेतली आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी. आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे गुवाहाटीमधील अपक्ष आमदार राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी करण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदार मुंबईमध्ये गुरुवारी रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे सभागृहामध्ये कोणत्याही क्षणी विश्वासदर्शक प्रस्ताव येण्याची शक्यता आता वाढलेली आहे. आज सकाळी 11 वाजता गुवाहाटीमध्ये बैठक देखील होणार आहे आणि या बैठकीमध्ये हे बंडखोर आमदार ठरवतील की राज्यपालांची भेट घेण्यासाठी नेमकं कधी जायचं मुंबईला. राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी गुवाहाटीतले अपक्ष आमदार करण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर बंडखोर आमदार मुंबईमध्ये गुरुवारी रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे सभागृहामध्ये कोणत्याही क्षणी विश्वासदर्शक प्रस्ताव येण्याची शक्यता आता वाढली आहे. आत्ता सकाळी 11 वाजता गुवाहाटीमध्ये या आमदारांची बैठक होणार आहे आणि अपक्ष आमदार आता राज्यपालांकडे मागणी करणार आहेत. गुवाहाटीतले अपक्ष आमदार राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी करणार आहेत आणि त्यासाठी बंडखोर आमदार हे मुंबईमध्ये गुरुवारी येणार असल्याची माहिती मिळते. तर सभागृहामध्ये कोणत्याही क्षणी अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडला जाईल का किंवा थोड्याच वेळात जी बैठक गुवाहाटीमध्ये शिंदे गटाची होतीये याच बैठकीमध्ये कदाचित निर्णय घेतला जाईल की मुंबईमध्ये कधी जायचं किंवा राज्यपालांची भेट कधी घ्यायची आणि पुढची पावलं काय टाकायची. शिंदे गटाचे आमदार हे गुरुवारी मुंबईमध्ये येणार असल्याचं कळतंय. न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे आज सकाळी 11 वाजता बैठक होईल. सभागृहामध्ये कोणत्याही क्षणी विश्वासदर्शक प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदे गटातले बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईमध्ये रवाना होणार असल्याची माहिती मिळते आता सूत्रांकडून. गुवाहाटीतले अपक्ष आमदार सुद्धा राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी करण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये हा निर्णय होण्याची शक्यता.
लक्ष्मण घाटोळ गुवाहाटीतून आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, आता हे सगळे बंडखोर आमदार आहेत, त्यांचा मुंबईकडे येण्याचा जो काही विचार सुरू आहेत, काय हालचाली त्या पद्धतीने सुरू आहेत? गुरुवारी सगळे आमदार मुंबईमध्ये येणार का? अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. 11 वाजता हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये एक बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये कशा प्रकारची नेमकी आता पुढची रणनीती असणार आहे याबाबत सगळ्या आमदारांना जी आहे ती माहिती दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये 2 प्रमुख माहिती जी आहे ती आतून प्राप्त झालेली आहे. त्यानुसार आतमध्ये असलेले बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत असलेले एकूण 9 अपक्ष आमदार जे आहे ते आता राज्यपालांकडे या सरकारच्या विरोधामध्ये विश्वासदर्शक प्रस्तावाबाबत मागणी करू शकता. सभागृहामध्ये विश्वासदर्शकाची गरज आहे अशा प्रकारची मागणी जी आहे ती आता राज्यपालांकडे करू शकता आणि त्यांच्याच आधारावर राज्यपाल जे आहे ते बहुमत चाचणीसाठी कॉल करण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीची ही सगळी रणनीती जी आहे ती आखली जाते. येत्या 2 दिवसांमध्ये या ठिकाणी असलेल्या तब्बल 48 आमदारांना गुवाहाटीवरून मुंबईला देखील हलवण्याच्या हालचाली सुरू आहे. तशा प्रकारची रणनीती आखली जाते. या सगळ्या आमदारांना या ठिकाणून एक विशेष बसने विमानतळापर्यंत नेलं जाईल आणि विमानतळावरून या सगळ्या आमदारांना रात्रीतून मुंबईमध्ये दाखल केलं जाईल. मुंबईत गेल्यानंतर या सगळ्या आमदारांची सुरक्षा कशी असणार आहे, या आमदारांना कशा प्रकारे प्रोटेक्ट केलं जाईल, या सगळ्याची माहिती देण्यासाठी आता एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. त्या कॉन्फरन्समध्ये दिल्लीतील काही भाजपचे मोठे नेते जे आहे ते देखील या आमदारांशी बोलणार आहे. ते देखील त्यांना सहानुभूती देतील, त्यानंतर आधार देण्याचं काम करतील. कुठलीही भीती न बाळगता आपण आपली भूमिका मांडावी अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते दिल्लीवरनं या सगळ्या आमदारांना केलं जाईल आणि सुरक्षेची हे जे आहे माहिती जी आहे ती दिली जाईल आणि त्यानंतरच पुढे जे आहे हे सगळे आमदार मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि येत्या 2 दिवसात हे आमदार जे आहेत ते मुंबईला जातील अशी अधिकृत माहिती जी आहे ती आतमधनं प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता न्यायप्रविष्ट ही बाब जरी असली तरी हालचाली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. मुंबईमध्ये भाजपच्या सगळ्या आमदारांना तातडीनं बोलवलेलं आहे. या सगळ्या हालचाली बघता या आमदारांना देखील काही येत्या 2 दिवसामध्ये तातडीनं मुंबईला बोलवलं जाऊ शकतं अशा प्रकारची माहिती आहे. बरं लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. या सगळ्या बारीक हालचालींकडे लक्ष ठेवा आणि सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आता आपण थेट जाऊयात. सुभाष देसाई बोलतायत तिथे. सुरू आहे NDRFचे जवान आणि मुंबई फायर ब्रिगेडचे जवान प्रयत्नांची शर्थ करत आहेत. इमारत इतकी ढासळलेली आणि अशा परिस्थितीत काही भाग आहे अजून की फारच नाजूकपणानं हाताळावं लागतंय, कारण काही मंडळी अजून त्या ढिगाऱ्याखाली दबलेली. तर मुंबईतल्या कुर्ला या ठिकाणी जी 4 मजली इमारत कोसळली त्या ठिकाणी सुभाष देसाई स्वतः जाऊन त्यांनी पाहणी केली आणि या संदर्भात माहिती देत होते. यानंतर आता सध्या राज्यामध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष आणि महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे गट यांच्यापुढे नेमके काय पर्याय आहेत पुढे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. काय आहेत पर्याय? तर सरकार अल्पमतात आल्याचा दावा विरोधकांकडून राज्यपालांकडे केला जाईल. विश्वासमताला सामोरं जात असताना काय पर्याय आहेत आणि त्यावरती दावा केल्यानंतर त्यावर राज्यपाल सरकारला विश्वासमत सिद्ध करायला सांगतील आणि या विश्वासमताच्या वेळी शिंदे गट मात्र अनुपस्थित राहील. महाविकास आघाडी समोर आणि एकनाथ शिंदे गटासमोरचे हे पर्याय. विश्वासमताला सामोरं जात असताना या परिस्थितीमध्ये बहुमतासाठी 125 इतकं संख्याबळ लागणार आहे कुणालाही. तर सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे 126 इतकं संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे शिंदे गट वगळून 121 इतकं संख्याबळ. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना न्यायालयानं अनुमती जर नाकारली तर महाविकास आघाडीकडे 119 इतकं आमदारांचं संख्याबळ असेल आणि त्यामुळे विश्वासमताच्या वेळी शिंदे गट सरकार विरोधात मतदान करेल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे अर्थातच गडगडेल. भाजप सरकार स्थापनेचा दावा करेल आणि मग भाजपकडे मुख्यमंत्री पद जाईल. भाजपकडून लगेचच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल आणि शिंदे गटाला मान्यता दिली जाईल. मात्र हे प्रकरण पुढे न्यायालयात जाईल आणि सरकारवरती एक प्रकारे टांगती तलवारच असेल. मात्र अशी प्रकरणं न्यायालयामध्ये अनेक दिवस चालतात, त्यामुळे कदाचित पुढची 2.5 वर्षही भाजप सरकार चालवेल. दुसरा पर्याय आहे विलिनीकरणाचा पर्याय. त्यामध्ये विश्वासमताच्या आधी एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये किंवा अन्य एखाद्या पक्षामध्ये विलीन होईल आणि सरकार अल्पमतात येईल.
भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल आणि सरकार बनवेल. मात्र विलिनीकरणामुळे शिंदे गट त्यांना सध्या असलेली सहानुभूती मात्र गमावण्याचा धोका आहे. तिसरा पर्याय राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट. यामध्ये राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था स्थिती हाताबाहेर गेल्याचं नमूद करत राज्यपाल केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतील. त्यावरती केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करू शकेल आणि त्यानंतर सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावणं किंवा मग मध्यावधी निवडणुका हे 2 पर्याय असतील. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. जे आमदार पळून गेलेत त्यांना भाजप, मनसे आणि प्रहारमध्ये विलीन व्हावं लागणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. ज्या आमदारांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचे आता गुवाहाटीमध्ये देखील होर्डिंग लावण्यात आलंय. गर्व से कहो हम हिंदू है अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले. हे होर्डिंग गुवाहाटी सिलोंग महामार्गावरील सोमनाथ मंदिरासमोर लावण्यात आलंय. शिंदे गटाच्या 16 आमदारांवरती 11 जुलैपर्यंत कारवाई करता येणार नाहीये. या पार्श्वभूमीवरती आता गुवाहाटीला असलेले शिंदे गटातील आमदार लवकरच मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाला मराठा क्रांती ठोक मोर्चानं पाठिंबा दिलाय. अशातच शिंदे गटाचे आमदार मुंबईत परतल्यावर त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनेनं घेतली आहे. एकनाथ शिंदे आणि आमदार तानाजी सावंत यांना या संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय. एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत इतर आमदारांसह मुंबईत येतील तेव्हा त्यांना संरक्षण दिलं जाणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आता मनसेनं देखील उडी घेतली आहे. आमदार हॉटेलमध्ये, मंत्री जेलमध्ये आणि सरकार कोमामध्ये अशी बॅनरबाजी मुंबईत करण्यात आली आहे. आमची युती फक्त जनतेसोबत असे फलक मनसेकडून लावण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर धुळे जिल्ह्यात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी धुळ्यात शिवसैनिक रस्त्यावरती उतरले होते. शहरात 46 आमदारांच्या कुत्र्याच्या रूपात प्रतिमा लावून त्यांचा निषेध करण्यात आलाय. शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ रक्तानं पत्र लिहिलंय. लातूर जिल्ह्यातील औसा येथील उपशहर प्रमुख सचिन पवार यांनी हे पत्र लिहिलंय. आमच्यासाठी मातोश्रीचा आदेशच अंतिम असल्याचं पवार म्हणाले. मुंबईच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पोलिसांच्या घरांच्या किमती अखेरीस कमी करण्यात आल्या आहेत. आता पोलिसांनी या घरांसाठी 50 लाखांऐवजी अवघे 25 लाख रुपये भरावे लागणार आहेत. ठाकरे सरकारनं घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मुंबईच्या कुर्ल्यामधील नेहरू नगरमध्ये 4 मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडली असून आतापर्यंत 5 ते 6 जणांना बाहेर काढण्यात आलंय, तर आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते. तर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. पालिकेकडून या इमारतीला खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. नोटीशीनंतरही 8 ते 10 कुटुंब या इमारतीत राहत होती. ठाण्यातील मुंब्रा परिसरात एक्सप्रेस गाडीचा अपघात थोडक्यात टळलाय. मुंब्र्याजवळ रेल्वे रुळावरती एक झाड पडलं होतं. त्यावेळी भागलपूर एक्सप्रेसच्या मोटरमननं प्रसंगावधान राखत वेळेत ब्रेक लावला आणि पुढचा अनर्थ टळला. जर रेल्वेचा एखादा डबा रुळांवरून घसरला असता तर अनर्थ होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. तब्बल 1 तासांच्या प्रयत्नानंतर ती एक्सप्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेनं रवाना झाली. या घटनेत कुणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. पर्यावरण हित लक्षात घेऊन शाडू मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्याचं आवाहन मुंबई पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय.
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. सुप्रीम कोर्टामध्ये काल झालेल्या सुनावणीनंतर आता भाजपमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आलाय. भाजप आमदारांना 29 जूनला मुंबईमध्ये सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. भाजपच्या मित्रपक्षाच्या आमदारांना सुद्धा हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता भाजप नेमकं काय पाऊल उचलणार याकडे राज्यातल्या सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. या बातमीसोबतच वेळ झाली आहे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये सगळ्या ताज्या घडामोडींसह तुम्ही भेटणार आहात माझी सहकारी मनाली सोबत.